नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांती विशेष माहिती बघणार आहोत. सर्वप्रथम तुम्हाला मकर संक्रांती सणाच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड बोला. दरवर्षी येणारी मकर संक्रांती केवळ सण नसून सूर्यदेव उत्तरायणात प्रवेश करताना संपूर्ण विश्वात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा महापर्व आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 2026ची मकर संक्रांती नेमकी कधी आहे, या दिवशी कोणता मुहूर्त श्रेष्ठ मानला आहे, मकर संक्रांतीची संपूर्ण पूजाविधी आणि लागणारे पूजा साहित्य, सूर्यदेवांना अर्घ्य कसं द्यावे, योग्य पद्धत आणि शास्त्रीय नियम, मकर संक्रांतीच्या दिवशी कोणते दान करावे आणि कोणते दान चुकूनही करू नये. या दिवशी सवाष्ण स्त्रिया सुगड पूजन करतात. तर या सुगड पूजन एवढं विशेष का आहे आणि याला लागणारं साहित्य, भोगीच्या दिवशी भोगीची भाजी का करतात, तिच्या मागील धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आणि या पवित्र सणाचे धार्मिक तसेच वैज्ञानिक महत्त्व. जर तुम्हालाही मकर संक्रांतीच्या दिवशी योग्य पूजा करून सूर्यदेवांची कृपा, आरोग्य, सुख, समृद्धी आणि सकारात्मकता प्राप्त करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मकर संक्रांती या सणाला हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. भारतात हा सण उत्साहात साजरा केला जातो. वर्षातील पहिला सण असून तो वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नावाने पार पडतो. महाराष्ट्रात मकर संक्रांतीला तिळगुळ वाटण्याची पद्धत आहे. या दिवशी सूर्यनारायणाची देखील पूजा केली जाते. त्यामुळे मकर संक्रांतीची नेमकी तारीख काय आहे, या दिवशी पूजा कशी करावी आणि शुभ मुहूर्त कोणता आहे, चला तर जाणून घेऊया. मकर संक्रांती 2026 मध्ये बुधवार 14 जानेवारी रोजी साजरी केली जाईल. पूजेचा शुभ मुहूर्त दुपारी 2:49 ते संध्याकाळी 5:45 आहे. मकर संक्रांतीची पूजा कशी करावी, विशेषतः महाराष्ट्रातली. मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला सुगड पूजन करतात. सुगड म्हणजे मातीची छोटी बोळकी. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, मग सूर्याला अर्घ्य द्यावे. त्यानंतर विवाहित महिला या एकाच दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र घालून पूजा करू शकतात. त्यामुळे पूजेचा शुभ मुहूर्त पाहून आपल्या देवघरात 5 सुगडे घ्यावेत. ते एका पाटावर ठेवावे, त्यांना लाल धागा बांधावा व हळद कुंकू लावावे. मग सुगडीत बोरे, गाजर, शेंगा, उसाचे तुकडे, हरभरा, तिळगुळ ठेवावे. यातील एक सुगडं आपल्या देवघरात ठेवावे, दुसरे तुळशीपाशी ठेवावे. त्यानंतर राम मंदिरात जाऊन रामाचा ओवसा करावा. एक सुगडं रामापाशी ठेवावे, एक सुगडं सवाष्णीला द्यावे व एक सुगडं कोणत्याही मंदिरात ठेवावे. अशा प्रकारे सुवासिनी महिला पूजा करतात. त्यानंतर तिळाची गोड पोळी घरात केली जाते व त्याचाच देवाला नैवेद्य देखील दाखवतात. बघूया मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य कसं द्यावे, योग्य पद्धत आणि नियम. मकर संक्रांत हा एक सांस्कृतिक सण तर आहेच, पण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही याला विशेष महत्त्व आहे. जेव्हा सूर्य धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. यावर्षी 14 जानेवारी 2026 रोजी सूर्य सकाळी 9:03 मकर राशीत प्रवेश करेल. यावर्षी मकर संक्रांतीला विशेष कुंभयोग आणि पुनर्वसू नक्षत्राचा योगायोग आहे. तर या योगावर मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने काय फायदा होऊ शकतो. मित्रमैत्रिणींनो, मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला अशा पद्धतीनं अर्घ्य द्या. मकर संक्रांतीचा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे. या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य दिल्याने विशेष पुण्य मिळते आणि जीवनात सुख समृद्धी येते. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्याच्या पद्धतीबद्दल जाणून घेऊया. सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे. सूर्योदयाच्या वेळी पूर्व दिशेकडून मुख करून बसावे. एका तांब्याच्या लोट्यात शुद्ध जल भरावे आणि त्यात लाल फूल, कुंकू, अक्षता, गूळ आणि तीळ मिसळावे. जल वरील बाजूस उचलून सूर्याकडे करत मंत्र जप करावे. ओम सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः, ओम भास्कराय नमः, ओम गायत्री मंत्र
अशा प्रकारे हा मंत्र जप करत जल सूर्याला अर्पित करावे. पाण्याचा प्रवाह थेट सूर्यावर पडत असल्याचे लक्षात ठेवावे. अर्घ दिल्यानंतर सूर्यदेवाचे दर्शन करावे. आपल्या जागेवर 3 प्रदक्षिणा घालाव्यात. यालाही सूर्यदेवाच्या प्रदक्षिणा घातल्यासारखे मानले जाते. शेवटी सूर्यदेवाची आरती करून पिवळे वस्त्र परिधान करून सूर्यदेवाला अर्घ देत पूजा करावी. याची विशेष काळजी घ्या. तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्घ अर्पण करावे. यामुळे शुभ परिणाम मिळू शकतात. आता सूर्यदेवाला अर्घ अर्पण करतानाचे पाळावयाचे नियम कोणते आहेत ते बघूया. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ अर्पण करताना पाण्यात तीळ मिसळणे देखील शुभ मानले जाते. सूर्यदेवाला अर्घ अर्पण केल्यानंतर काही दान करणे देखील शुभ मानले जाते. सूर्यदेवाला अर्घ अर्पण करताना आसनावर पाणी पडणार नाही याची काळजी घ्या. आणि सूर्यदेवाला अर्घ अर्पण करण्याचे महत्त्व काय आहे? सूर्यदेव हे सर्व देवांचे अधिपती मानले जातात. सूर्यदेवाला नियमित अर्घ दिल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. सूर्यदेवाला अर्घ अर्पण केल्याने व्यक्तीभोवती सकारात्मक ऊर्जा पसरते. सूर्यदेवाला अर्घ अर्पण केल्याने अनेक प्रकारच्या रोगापासून मुक्ती मिळते. सूर्यदेवाला अर्घ दिल्याने आदर वाढू शकतो. आता बघूया मकर संक्रांतीच्या दिवशी कोणते दान द्यावे. तर या दिवशी दानामध्ये नवे भांडे, वस्त्र, अन्न, तीळ, तीळपात्र, गूळ, गाय, घोडा, सोने किंवा भूमी यांचे यथाशक्ती दान द्यावे. या दिवशी सुवासिनी दान देतात. या वस्तू वाण दिल्याने काय लाभ होतात? तर या वस्तू वाण दिल्यामुळे ईश्वराशी अनुसंधान साधले जाऊन दोन्ही व्यक्तींना चैतन्य मिळते. सात्विक वाण देणे हा धर्मप्रसार असून त्यामुळे ईश्वरी कृपा प्राप्त होते. तर आता बघूया मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या वस्तूचे चुकूनही दान करू नये. मकर संक्रांतीच्या दिवशी स्टील, ॲल्युमिनियम किंवा लोखंडी वस्तूचे दान करू नये. अनेकदा या वस्तू आणून दान केल्या जातात जे शुभ नाही. काचेच्या वस्तू, या दिवशी काचेच्या वस्तू दान करू नये, हे अशुभ मानले गेलं आहे. वापरलेल्या वस्तू, या दिवशी वापरलेल्या वस्तू जसे वस्त्र, तेल, भोजन, मीठ याचे दान करू नये. या वस्तूंचे दान करायचे असतील तर घरातून न घेता बाजारात दान देण्याचा संकल्प करत खरेदी करून आणावे आणि मग दान करावे. या दिवशी झाडू दान करणे अशुभ मानले गेले. झाडू दान करणे म्हणजे लक्ष्मी दान करणे असे केल्याने घरात दारिद्र्य येतं आणि समृद्धी निघून जाते. तीक्ष्ण वस्तू, धारदार वस्तूचे दान चुकूनही करू नये. हिंदू धर्मात असे मानले जाते की तीक्ष्ण वस्तूमध्ये नकारात्मक ऊर्जा असते. त्यामुळे हे दान केल्याने घरात कलह आणि दुर्दैव येऊ शकते. टोकदार वस्तू दान देण्यासाठी अशुभ मानल्या जातात. हे दान केल्याने व्यक्तीच्या जीवनात अडथळे येऊ शकतात. आता बघूया मकर संक्रांतीच्या दिवशी सवाष्ण स्त्रिया का पुसतात सुगडं. सुवासिनी स्त्रियांची मकर संक्रांतीची पूजा ही सुगड्याशिवाय अधुरी आहे. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड्याला विशेष महत्त्व आहे. सुकट म्हणजे शेती मालांनी भरलेला घट. त्याचा अपभ्रंश नंतरच्या काळात सुगडं असा झाला. शेतात पिकलेल्या धान्याला घटात भरून मकर संक्रांतीच्या दिवशी पुजले जाते. त्यानुसार सुवासिनी महिला देखील या दिवशी सकाळी स्नान करून देवापुढे अशा सुगड्याची पूजा करतात. यंदा 14 जानेवारीला या सुगड्याची पूजा केली जाईल. नवविवाहित महिलांसाठी सुगड्याची पूजा हे थोडं नवीनच विषय असतो. त्यामुळे अनेक महिलांना याबाबत माहितीची गरज असते. तर सर्वात आधी जाणून घेऊया सुगड्यासाठी लागणारे साहित्य. सुगड्यासाठी तुम्हाला मोठे काळे सुगडं आणि त्याहून छोटे लाल सुगडं लागेल. त्याबरोबरच हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ, हळद कुंकू, गव्हाच्या ओंब्या हे साहित्य लागेल. तसेच पूजेसाठी पाट व चौरंग, लाल रंगाचा कपडा, हळद कुंकू, दिवा, रांगोळी, तांदूळ, फुले, तिळगुळ, लाडू या गोष्टी लागतील. आता सुगड्याची पूजा कशी करायची. सुगडं पूजनासाठी पूजा पाटावर किंवा चौरंगावर मांडावी. त्याच्या बाजूला रांगोळी काढून मधोमध स्वास्तिक काढावे. त्यावर हळद कुंकू लावून पाट किंवा चौरंग मांडावा आणि त्यावर हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ, हळद, कुंकू, गव्हाच्या ओंब्या हे सर्व साहित्य या सुगड्यामध्ये ठेवावे. 5 सुगड्यांचे देखील पूजन केलं जातं. सुगड्यावर हळदी कुंकवाची बोटे ओढून दोरा गुंडाळावा.
पाटावर चौरंगावर लाल वस्त्र ठेवावे, त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवावे, त्यावर भरलेले सुगडे मांडावे. मोठं काळं सुगडं खाली आणि त्यावर लहान लाल सुगडं मांडून ठेवावे. त्यानंतर दिवा लावावा, सुगड्यावर हळद कुंकू व्हावी, अक्षता फुलं वाहून नमस्कार करावा. तर अशा पद्धतीने सवाष्ण स्त्रिया सुगड्याची पूजा करू शकतात. या दिवशी अनेक स्त्रिया घरात हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील करतात. त्यावेळी सुवासिनींना घरी बोलावून त्यांना हळद कुंकू लावून तिळगुळ, लाडू आणि वाण दिले जाते. हा हळदीचा कुंकवाचा कार्यक्रम तुम्ही रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता. मात्र सुगडं हे मकर संक्रांतीच्या दिवशीच पूजायचे असते. आता बघूया मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी सणाचं महत्त्व. या दिवशी भोगीची भाजी म्हणजे नेमकं काय आणि ही भाजी का करावी? मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. या दिवशी बाजरीची भाकरी आणि खिचडी, गुळाची पोळी आणि भोगीची भाजी खाल्ली जाते. जो न खाये भोगी तो सदा रोगी, हे आपण नक्कीच ऐकलं असेल. याचा अर्थच आहे की आनंद घेणारा व उपभोगणारा भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात. भोगी हा उपभोगाचा सण आहे. या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे. अनेक ठिकाणी सासरच्या मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. भोगी साजरी करण्यामागील कारण इंद्रदेवाने धर्तीवर उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली होती. म्हणून पिकं वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी काही राज्यामध्ये लहानशी होळी पेटून त्यात काही वस्तूंची आहुती दिली जाते. या दिवशी करण्यात येणारी भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते. हिवाळ्याच्या सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहार आलेला असतो. त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो. या पदार्थामधून उष्णता येते, ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज होतं. संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो. या सणाला देशभरात वेगवेगळी नावे आहेत. आता बघूया मकर संक्रांत का साजरी केली जाते. यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण काय आहे? तर असे मानले जाते की संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते. त्याचे कारण म्हणजे सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धात फिरत असतो. यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दार उघडते. म्हणूनच या दिवशी केलेले पुण्य व दान हे इतर दिवशी केलेल्या दानापेक्षा अधिक फलदायी असते. झालं धार्मिक कारण. आता मकर संक्रांती साजरी करण्यामागे वैज्ञानिक कारण काय आहे ते बघूया. सूर्य उत्तरायण झाल्याने प्रकृतीमध्ये फार मोठा बदल होतो. थंडी गारठलेल्या लोकांना सूर्यदेवाच्या उत्तरायण होण्याने थंडीपासून बचाव होण्यास मदत होते. भारत हा कृषीप्रधान देश आहे. येथील सण उत्सवाचे पर्व हे शेतीवर अवलंबून आहे. मकर संक्रांती अशा काळात येते जेव्हा शेतकरी रब्बी हंगामाची पेरणी करून खरीप हंगामाचे पीक मका, ऊस, शेंगदाणे, उडीद घरी घेऊन येतात. शेतकऱ्यांचे घर अन्नधान्याने भरून जाते. म्हणूनच मकर संक्रांतीला खरीप हंगामातील पदार्थांनी या पर्वाचे स्वागत केले जाते. तर मित्रमैत्रिणींनो, मकर संक्रांती हा सण आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो. अंधारातून प्रकाशाकडे, नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे आणि आळसातून कर्माकडे जाण्याचा. ज्याप्रमाणे सूर्यदेव उत्तरायणात प्रवेश करून संपूर्ण सृष्टीला नवचैतन्य देतात, तसेच आपणही या दिवशी वाईट सवयी, राग, अहंकार आणि नकारात्मक विचारांचा त्याग करून नवीन संकल्प घेऊया. योग्य पूजा, योग्य दान आणि शुद्ध भावनेने केलेले अर्घ हे नक्कीच आपल्या जीवनात आरोग्य, तेज, यश आणि समाधान घेऊन येते. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच धर्म, अध्यात्म आणि शास्त्र आधारित माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मकर संक्रांतीच्या या पावन दिवशी सूर्यदेव आपल्यावर सदैव कृपा ठेवो आणि तुमचे जीवन तेजस्वी, समृद्ध आणि आनंदमय हो. ओम सूर्याय नमः. ओम महादेवाय नमः.